students, today we are going to learn one of the best interesting story, the boy who broke the bank. The boy who broke the bank is written by an Indian author, Ruskin Bond. The story is based upon a rumor of a sweeper boy. Nathu is one of the character, a sweeper boy who is working in People Nagar Bank. Let's start introduction of writer. The Ruskin Bond is an Indian author of British descent. Descent means वंश. तर रस्किन बॉन्ड हे ब्रिटिश वंशाचे भारतीय लेखक आहेत. He is born in 1934. He lives with his adopted family in Landor in मसुरी, इंडिया. रस्किन बॉन्ड हे भारतामधील मसुरी येथे त्यांनी एका दत्तक घेतलेल्या कुटुंबामध्ये राहतात. द इंडियन काउन्सिल फॉर चाइल्ड एज्युकेशन हॅज रेकग्नाइज्ड हिज रोल इन द ग्रोथ ऑफ चिल्ड्रन्स लिटरेचर. त्यांनी भारतातील बाल साहित्याच्या या वाटचालीमध्ये त्यांचे योगदान खूप मोलाचे आहे किंवा खूप मोठे आहे. ही गॉट द साहित्य अकादमी अवॉर्ड इन 1992 फॉर आवर ट्रीज स्टील ग्रो इन डेरा. आवर ट्रीज स्टील ग्रो इन इंडिया या पुस्तकाकरिता त्यांना 1992 या सालामध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. ही वॉज अवॉर्डेड पद्मश्री अँड पद्मभूषण रेस्पेक्टिव्हली इन 1999 अँड 2014. आणि आपल्या भारत सरकारने त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण हे पुरस्कार 1999 मध्ये पद्मश्री आणि 2014 मध्ये पद्मभूषण हे पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केलेला आहे. नाउ वी शॅल स्टार्ट द लेसन, द बॉय हू ब्रोक द बँक. द बॉय हू ब्रोक द बँक. इन दिस स्टोरी द सेंट्रल कॅरेक्टर नाथू या नथू, आपण त्याला नथू म्हणू शकतो, आपल्या मराठी भाषेत आपण नाथू म्हणू शकतो. नथू नथू ग्रंबल्ड टू हिमसेल्फ ॲज ही स्वेप्ट द स्टेप्स ऑफ द पीपल नगर बँक ओन्ड बाय सेठ गोविंदराम. ग्रंबल मीन्स कुरकुर करणे, स्वतःशीच कुरकुर करणे. नाथू जेथे काम करत होता त्या बँकेचे मालक होते सेठ गोविंदराम. आणि त्या सेठ गोविंदरामच्या मालकीच्या या पीपल नगर बँकेच्या पायऱ्या झाडताना नथू स्वतःशीच कुरकुर करत किंवा कुरकुर करू लागला किंवा कुरकुर करत बोलू लागला स्वतःलाच. ही यूज्ड द स्मॉल ब्रूम हरीली अँड केअरलेसली and the dust after rising in a cloud above his head settled down again on the steps. आणि त्याच्या हातामध्ये एक छोटासा झाडू होता. त्या झाडूच्या साह्याने तो घाईघाईने अँड केअरलेसली बेजबाबदारपणे तो त्या बँकेच्या पायऱ्या झाडत असताना त्याने ती झाडलेली धूळ त्याच्या डोक्यापर्यंत उडू लागली आणि ती उडालेली धूळ
पुन्हा त्या झाडलेल्या पायऱ्यावर येऊन बसू लागली. As Nathu was banging his pan against a dustbin, Sitaram, the washerman's son, passed by. आणि तो असं पायऱ्या झाडत असतानाच आपल्या हातातील जी सुपली आहे, पॅन मीन्स सुपली, आणि त्या सुपलीने तो कचऱ्याच्या डब्यावर जोरजोरात आदळआपट करू लागला. ती सुपली जोरजोरात त्या डस्टबिनवर, कचऱ्याच्या त्या कुंडीवरती जोरजोरात आपटू लागला. त्याच वेळी मात्र त्या ठिकाणाहून वॉशरमन सन, धोब्याचा मुलगा सीताराम तिथून पासरबाय जात होता. सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. सीताराम त्याच्याजवळ जे कपडे होते त्याच्या कस्टमरला पोहोचवण्यासाठी तो निघाला होता. ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लॉथ्स बॅलन्स्ड ऑन हिज हेड. आणि त्याच्या डोक्यावर सध्या लगेच इस्त्री केलेल्या कपड्यांचं मोठंच्या मोठं गाठोडं घेऊन तो त्या ठिकाणाहून जात होता. डोंट रीच सच डस्ट, ही कॉल्ड आउट टू नथू. आणि त्याने नथूला मोठ्यानं बोलला आणि म्हणाला, डोंट रीच सच डस्ट, अशी धूळ उडू नकोस. आर यू अनॉयड बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे यू एन एक्स्ट्रा 2 rupees अ मंथ. अरे महिन्याला 2 रुपये तुला वाढवून द्यावे, जास्ती द्यायला ते बँकवाले अजूनही नकार देत आहे, म्हणून तू का एवढा वैतागून झाडत आहेस, इतका वैतागलास की का? आय डोंट विश टू टॉक अबाउट इट, कंप्लेंट द स्वीपर बॉय. आणि हा स्वीपर बॉय नथू एका तक्रारीच्या सुरात म्हणाला, आय डोंट विश टू टॉक अबाउट इट, मला या विषयावर अगदी बोलायची सुद्धा इच्छा नाही. आय हॅवंट रिसिव्ड अँड माय रेग्युलर पे. अरे आणखीन मी माझी नियमित पगार सुद्धा घेतलेली नाही. अँड दिस इज द 20th ऑफ द मंथ. आणि या महिन्याची 20 तारीख आली आहे, तरी सुद्धा मला पगार मिळालेला नाही. Who would think a bank would hold up a poor man's salary. आणि तो म्हणत आहे की अरे कोणी अशा गरीब माणसाचा पगार रुकवेल किंवा थकवेल असं कुणाला वाटेल का बरं? ॲज सून ॲज आय गेट माय मनी आय एम ऑफ. जशी पगार माझ्या हातात पडेल तशी मी ही बँकेचं काम सोडून देणार आहे. नॉट अनदर वीक आय वर्क इन दिस प्लेस. आणि मला अजिबात 1 आठवडा इथं थांबण्याची इच्छा नाही, मी थांबणार नाही. अँड नथू banged the pan against the dustbin several times just to emphasize his point and giving himself confidence. आणि तो स्वतःलाच एक आत्मविश्वास देत ही सुपली तो जोरजोरात आपटू लागला त्या कचऱ्याच्या डब्यावर. आणि आपला मुद्दा ठसवण्यासाठी, आपला मुद्दा जस्ट टू एम्फेसाइज हिज पॉईंट, म्हणजे त्याच्यावर जोर देणे. एम्फेसाइज मीन्स त्यावर जोर देणे. त्या मुद्द्यावर तो जोर देऊन नथू मोठमोठ्यानं त्या डस्टबिनच्या म्हणजे कचरा पेटीवर ती सुपली जोरजोरात बऱ्याच वेळा आपटू लागला. वेल आय विश यू लक सेड सीताराम. आणि सीतारामनं त्याला शुभेच्छा दिल्या. वेल ठीक आहे, आय विश यू लक, मी तुला शुभेच्छा देतो, सेड सीताराम, असं सीताराम म्हणाला. आय विल कीप अ लुक आउट फॉर एनी जॉब्स दॅट माईट शूट यू. आणि तो म्हणायला लागला की ठीक आहे, तुला होईल असं एखादं काम मिळालं तर मी पाहून ठेवीन, असं तो म्हणाला. अँड ही प्लॉडीड barefoot along the road, the big bundle of cloths
हिडिंग मोस्ट ऑफ हिज हेड अँड शोल्डर्स. आणि असं तो म्हणून आपले डोके आणि खांदे पार असे झाकून जातील एवढा मोठा गठ्ठा, कपड्याचा गठ्ठा, गाठोडं त्यानं कसं तरी डोक्यावर उचललं आणि प्लॉडेड बेअरफूट अलॉंग द रोड. आणि तो अनवाणी पायानं ते गाठोडं घेऊन पुढे निघून गेला. अनवाणी पाया म्हणजे त्या पायामध्ये काही नाही अशा पद्धतीने. At the fourth home he visited, Sitaram heard the lady of the house mention that she was in need of a sweeper. आणि तो कपडे देत देत एका चौथ्या त्याच्या डिलिव्हरीचं ते चौथं घर होतं त्या घराजवळ आला. आणि त्या घराजवळ आल्यानंतर त्या घरातली स्त्री मला झाडूवाल्याची गरज आहे असं ती बोलत होती. आणि हे बोलणं सीतारामनं ऐकलं. आणि ऐकल्यानंतर टाईम हिज बंडल टुगेदर. आणि तो आपलं ते गाठोडं बांधत असताना ही सेड तो म्हणाला, आय नो ऑफ अ स्वीपर बॉय हू इज लुकिंग फॉर वर्क. माझ्या एका ओळखीतला एक झाडूवाला आहे, बॉय हू इज लुकिंग फॉर वर्क, आणि त्याला कामाची खूप गरज आहे. ही कॅन स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ. आणि तो पुढच्याच महिन्यापासून कामावर येऊ शकतो. ही इज विथ द बँक जस्ट नाऊ. तो आता एका बँकेत कामाला आहे. बट दे आरंट गिविंग हिम इज पे. परंतु त्या बँकवाले त्याला आत्तापर्यंत पगार देऊ शकले नाहीत. अँड ही वॉन्ट्स टू लिव्ह. आणि त्यामुळेच तो तेथून तो नोकरी सोडायची तो तयारीमध्ये आहे. म्हणजे ते बँकवाले लोकसुद्धा पगार देत नाहीत म्हणून त्याला ती नोकरी सोडायची आहे असं तो वॉशरमॅन सन त्या घरातील त्या लेडीला, त्या महिलेला तो सांगू लागला. इज दॅट सो सेड मिसेस श्रीवास्तव. ती लेडी होती मिसेस श्रीवास्तव, श्रीमती श्रीवास्तव म्हणाल्या, इज दॅट सो. असं तर वेल ठीक आहे. टेल हिम टू कम अँड सी मी टुमॉरो. मग त्याला उद्याच मला भेटायला सांग असं त्या मिसेस श्रीवास्तव म्हणाल्या. अँड सीताराम glad that she had been of service to both the customer and his friend hoisted his bag on his shoulders and went his way. आणि सीतारामला एक आनंद झाला की he had been of service to both the customer and his friend. त्याला आनंद झाला की दोघांनाही म्हणजे त्याच्या गिराईकाला आणि त्याच्या मित्राला ही मदत करता आली. म्हणून तो सीताराम खुश होऊन his friend hoisted his bag on his shoulders and went his way. आणि तो कपड्याचं गाठोडं आपल्या खांद्यावर घेतलं आणि तिथून तो निघून गेला. मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग. श्रीमती श्रीवास्तवना शॉपिंगसाठी आता बाहेर जायचं होतं. सी गेव इन्स्ट्रक्शन्स टू द आया. तिने तिच्या घरातील बाळ सांभाळणाऱ्या आयाला सूचना दिल्या. अबाउट लुकिंग आफ्टर द बेबी. म्हणजे बाळ सांभाळणाऱ्या त्या आयाला सूचना दिल्या. अँड टोल्ड द कुक नॉट टू बी लेट विथ द मिड डे मील. आणि तिने लगेच घरातील त्या स्वयंपाक्याला सुद्धा सांगितलं की दुपारच्या जेवणाला अजिबात उशीर होता कामा नये. म्हणजे दुपारचा स्वयंपाक वेळेमध्ये करायला तिने सूचना दिल्या. अँड देन शी सेट आउट फॉर द पीपल नगर मार्केट प्लेस टू मेक हर कस्टमरी टूर ऑफ द क्लॉथ शॉप्स. कस्टमरी मीन्स नेहमीचा जे प्रवास आहे त्या ठिकाणचा क्लॉथ शॉप्स, त्या कपड्याच्या दुकानाकडे जायचा मार्ग आहे. आणि ती श्रीमती श्रीवास्तव पिपळनगरच्या मार्केटकडे ती निघाली. ती जाण्यासाठी तयार झाली. टू मेक हर कस्टमरी टूर ऑफ द क्लॉथ शॉप्स. नेहमीच्या कपडे खरेदी करण्यासाठी त्या पिपळनगरच्या बाजारात निघाल्या. A large shady tamarind tree grew at one end of the bazaar.
and it was here that Mrs. Srivastav found her friend Mrs. Bhushan sheltering from the heat. आणि त्या बाजाराच्या एका कडेला एका टोकाला असलेल्या मोठ्या डेरेदार छायादार चिंचेच्या झाडाखाली ज्या सावलीसाठी उभ्या होत्या त्या श्रीमती भूषण त्या ठिकाणी त्यांना दिसल्या, त्यांना भेटल्या. मिसेस भूषण वॉज फॅनिंग हरसेल्फ विथ अ लार्ज हँकरचीफ. आणि श्रीमती भूषण मात्र एका मोठ्या रुमालाने स्वतःला ते वारा घालत त्या ठिकाणी उभा राहिल्या होत्या. आणि शी कंप्लेंड ऑफ द समर. आणि त्या उन्हाळ्याविषयी तक्रार करत होत्या, विच शी अफर्म्ड वॉज डेफिनेटली द हॉटेस्ट इन द हिस्ट्री ऑफ पीपल नगर. आणि त्यांना वाटलं की पीपल नगरच्या इतिहासातला हा नक्कीच सर्वात कडक उन्हाळा आहे असं त्या वैतागून त्या ठिकाणी सांगत होत्या. She then showed Mrs. Srivastav a sample of the cloth she was going to buy, and for 5 minutes they discussed its shape, texture and design. आणि त्यानंतर जवळपास 5 मिनिटे त्या दोघी जणी मिसेस श्रीवास्तव आणि मिसेस भूषण त्या कापडाचा रंग, त्याची नक्षी, त्याचा पोत, त्याचा टोकदारपणा यावर त्या दोघी चर्चा करत त्या ठिकाणी थांबल्या. हॅविंग एक्झॉस्टेड धिस टॉपिक, म्हणजे एक्झॉस्टेड मीन्स संपत आलं, त्यांचा हा विषय संपत आला. आणि आल्यानंतर मिसेस श्रीवास्तव श्रीमती श्रीवास्तव म्हणाल्या, डू यू नो, तुला माहिती आहे का माय डिअर, माझे प्रिय, दॅट सेट गोविंदराम्स बँक कॅन नॉट इवन पे इट्स एम्प्लॉईज. अरे ही पीपल नगरमधील सेठ गोविंदरामची जी बँक आहे ना, आणि त्या बँकेमध्ये त्यांच्या कर्मचाऱ्यांचा पगार सुद्धा ते देऊ शकत नाहीत म्हणे. ओनली दिस मॉर्निंग आय हॅड अ कंप्लेंट फ्रॉम देअर स्वीपर. आणि आजच सकाळी मी त्यांच्या बँकेतील झाडूवाला हा तक्रार करीत होता की हू हॅझंट रिसिव्ड हिज वेजेस फॉर ओव्हर अ मंथ. वेजेस मीन्स पगार, पैसे, की त्याचा महिना होऊन गेला तरी अजून त्याला पगार मिळालेला नाही. डू यू नो, तुला माहिती आहे का, असं त्या ठिकाणी मिसेस श्रीवास्तव आस्क्ड सेड टू मिसेस भूषण. आणि त्या मिसेस भूषणला सांगू लागले. शॉकिंग रिमार्क मिसेस भूषण. एक धक्का बसल्यासारखं, आश्चर्यचकित होऊन मिसेस भूषण म्हणजे श्रीमती भूषण त्यावर उतरल्या, बोलल्या, इफ दे कॅन नॉट पे द स्वीपर दे मस्ट बी इन अ बॅड वे. अरे बाप, म्हणजे ही बँक झाडूवाल्याचा सुद्धा पगार देऊ शकत नाही, म्हणजे याचाच अर्थ परिस्थिती खूप वाईट झालेली दिसते, बाकीच्यांची सुद्धा खूप परिस्थिती वाईट झालेली दिसते. नन ऑफ द अदर्स कुड बी गेटिंग पेड आयदर. म्हणजेच इतरांनाही पगार मिळत असेल असं मला वाटत नाही, असं मिसेस भूषण त्या ठिकाणी म्हणाल्या. शी लेफ्ट मिसेस श्रीवास्तव ॲट द टॅमरिंड टी अँड वेंट इन सर्च ऑफ हर हजबंड हू वॉज सिटिंग इन फ्रंट ऑफ कमल किशोर्स फोटोग्राफी शॉप टॉकिंग विथ द ओनर. मिसेस भूषणने म्हणजे श्रीमती भूषणने श्रीमती श्रीवास्तवचा निरोप घेतला आणि त्या वेंट इन सर्च ऑफ हर हजबंड, त्या आपल्या मिस्टरांना शोधण्यासाठी निघाल्या. हू वॉज सिटिंग इन फ्रंट ऑफ कमल किशोर्स फोटोग्राफी शॉप टॉकिंग विथ द ओनर. आणि श्रीमती भूषणचे पती ते कमल किशोर फोटोग्राफीच्या दुकानासमोर त्यांच्या मालकाशी जे की गप्पा मारत बसले होते. सो देर यू आर, क्राईड मिसेस भूषण. श्रीमती भूषण ओरडल्या, मग तर तुम्ही इथे आहात, तुम्ही इथे आहात, इथे बसला आहात. आय हॅव बीन लुकिंग फॉर यू फॉर ऑलमोस्ट एन आवर.
तुम्ही इथे बसले आहात. अहो 1 तास झालं मी तुम्हाला सगळ्या मार्केटमध्ये शोधत आहे. वेअर डिड यू डिसअपियर? कुठे गायब झाला होता तुम्ही? नो वेअर रिप्लायड मिस्टर भूषण. आणि मिस्टर भूषणनं उत्तर दिलं, नो वेअर, कुठे नाही, मी इथेच आहे. हॅड यू रिमेन स्टेशनरी इन वन शॉप आय माईट हॅव फाउंड यू. हॅड यू रिमेन स्टेशनरी इन वन शॉप? तू कुठे म्हणून एका दुकानामध्ये थांबतीस? कुठे एका दुकानामध्ये मी तुला शोधू? बट यू गो फ्रॉम वन शॉप टू अनदर लाईक अ बी इन अ फ्लावर गार्डन. आणि पण तू तर त्या फुलांच्या बागेतल्या त्या मधमाशीसारखी एका दुकानातून दुसऱ्या दुकानामध्ये नुसतं फिरत असतेस. डोंट स्टार्ट ग्रम्बलिंग. उगीच असे कुरकुर करू नका. द हीट इज ट्राईंग इनफ. आधीच उकाड्यानं मला हैराण करून टाकलंय. आय डोंट नो व्हॉट्स हॅपनिंग टू पीपल नगर. मला माहीत नाही की त्या पीपल नगरच्या बँकमध्ये काय चाललंय. इवन द बँक्स अबाउट टू गो बँकरप्ट. आणि त्या बँकेवर सुद्धा बँकरप्ट म्हणजे दिवाळखोरीत निघणे, दिवाळ निघणे. त्या बँकेवर सुद्धा दिवाळखोरीची वेळ आली आहे म्हणा. व्हॉट्स दॅट सेड कमल किशोर. फोटोग्राफर कमल किशोर लगेच म्हणाला, व्हॉट्स दॅट सिटिंग अप सडनली. आपल्या जागेवर तो ताडकन उठला आणि म्हणायला लागला, काय म्हणालात? विच बँक? कोणती बँक? व्हाय द पीपल नगर बँक ऑफ कोर्स. अहो तीच आपली पीपल नगरची बँक. आय हेअर दे हॅव स्टॉप्ड पेइंग एम्प्लॉईज. मी ऐकलंय की त्या बँकेमध्ये कर्मचाऱ्यांना पगार देणं बंद झालेलं आहे. डोंट टेल मी यू हॅव अन अकाउंट देअर मिस्टर किशोर. मिस्टर किशोर, मला आता सांगू नका की त्या बँकेत तुमचं अकाउंट आहे. नो बट माय नेबर हॅज. माझं नाही त्या बँकेत अकाउंट, बट माय नेबर हॅज. परंतु माझ्या शेजाऱ्याचं आहे. ही एक्सक्लेम्ड. कमल किशोर असं म्हणाला. And he called out over the low partition to the keeper of the barber shop next door. आणि त्याच वेळेस मधल्या त्या दुकानाच्या पार्टिशनमध्ये साईडच्या म्हणजे मधल्या भिंती पलीकडच्या न्हाव्याचं दुकान होतं. त्या न्हाव्याच्या दुकान मालकाला त्यांनी हाक मारली. दीपचंद. दीपचंद is a owner of barber shop. दीपचंद, have you heard the latest? अरे दीपचंद, तू आताची ताजी बातमी ऐकलीस का? The People Nagar Bank is about to collapse. अरे पीपल नगर बँक बंद होणार आहे म्हणे. You had better get your money out as soon as you can. अरे तू जर लवकरात लवकर तुझे पैसे त्या बँकेतून काढून घेतलास तर एकदम चांगलं होईल, असं तो या ठिकाणी म्हणत आहे. तर विद्यार्थी मित्र, हा पाठ आपण 2 भागामध्ये पाहणार आहोत आणि ह्याच्या पुढचा भाग हा पार्ट 2 मध्ये अभ्यासूया. तोपर्यंत नमस्कार.